शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोइंबतूर मधून, तामिळनाडू येथील कोइंबतूर मधून दुपारी 2 वाजता वितरित केला जाणार आहे. आता या समितीचा एफटीओ जनरेट झालेला आहे. एफटीओ मध्ये तुमचं नाव आहे का? तुमचा लाभार्थ्यासाठी तुमचा एफटीओ झालेला आहे का? सोबतच लाभार्थी यादी जर तुम्हाला बघायची असेल तर ती लाभार्थी यादी तुम्ही कशी बघू शकता? तुमचं स्टेटस ई केवायसीचं ते कसं आहे? त्यासाठी तुम्हाला तुमच्या पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जायचंय. त्यावरती तुमचा आधार नंबर टाकायचा. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकता. स्टेटस चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची डिटेल्स जर या ठिकाणी तुम्ही टाकली तर या ठिकाणी तुम्ही डिटेल्स टाकल्यानंतर तुमच्या पूर्ण लाभार्थी यादी तुमच्या गावाची आहे ती यादी तुम्हाला भेटणार आहे. सोबतच एफटीओ तुमचा जनरेट झाला आहे की नाही, म्हणजेच तुमचा पुढच्या याच्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही, या हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही, याची सर्व डिटेल तुम्हाला समजून जाते. आता यामध्ये जर विचार करायला गेलं जवळपास 2-2.5 लाख शेतकरी जे असतील ते आता काढून टाकण्यात आलेले आहे. यामध्ये का काढलेत? कारण एका कुटुंबामध्ये एकच व्यक्ती लाभार्थी आता ठेवण्यात आलेला आहे. आता लाभार्थी कुटुंब म्हणजे काय? 18 वर्षाखाली म्हणजे आई वडील आणि त्यांचं अपत्य जे असेल ते 18 वर्षाच्या खाली याचं एक कुटुंब त्यांनी कन्सिडर केलं आणि बाकी लाभार्थी असेल त्यांना अपात्र ठेवण्यात आलेले आहे. आणि जे पात्र लाभार्थी असतील त्यांनाच आता 19 नोव्हेंबर 2025 रोजी म्हणजेच येत्या बुधवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोइंबतूर मधून, तामिळनाडू येथील कोइंबतूर मधून दुपारी 2 वाजता कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमातून हे सर्व हप्ता वितरित केला जाणार. आता आपण लॅपटॉपची स्क्रीन मी तुम्हाला दाखवतो. त्यावरून डिटेल्स तुम्ही कशी चेक करू शकता वेबसाईट वरती जाऊन 1 to 1 मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तो तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती यायचे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देत आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली येऊ शकता. यावरती आल्यानंतर तुम्ही खाली बघू शकता, खाली यायचं. या ठिकाणी तुम्हाला बघू शकता ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्या हस्ते 21वा इन्स्टॉलमेंट जे आहे पीएम किसान योजनेची 19 नोव्हेंबर 2025 रोजी वितरित केली जाणार आहे. यावरती खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचं जर स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल तर यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचं स्टेटस जे आहे ते काय आहे. आता हे स्टेटस माहित करण्यासाठी तुम्हाला काय लागतो? रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असतो. तो तुम्हाला कसं भेटेल? नो युअर रजिस्ट्रेशन नंबर वरती तुम्हाला क्लिक करायचंय. यावरती तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा आधार नंबर टाकायचा आहे. तो सबमिट केल्यानंतर ओटीपी तुमच्या मोबाईल वरती येईल. तो सबमिट करायचा आहे. तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबर भेटून जाईल. तो सबमिट केल्यानंतर तुमचं स्टेटस जे असेल या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. नंतर तुम्हाला जी लाभार्थी यादी आहे, तुमच्या गावाची लाभार्थी यादी जर बघायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिशियरी लिस्ट जी आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बेनिफिशियरी लिस्ट या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्हाला डिटेल्स काही चॉईस करायचे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं राज्य जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जिल्हा जो काही असेल तो या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तुमचा तालुका या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तुमचा राज्य, जिल्हा, तालुका हे सगळं निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही गाव असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सर्व डिटेल या ठिकाणी तुम्हाला एकदा व्यवस्थित निवडून घ्यायची आहे. सर्व झाल्यानंतर गेट रिपोर्ट हे जे बटन तुम्हाला या ठिकाणी दिसतो यावरती तुम्हाला क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी लाभार्थी यादी आहे अपडेटेड या चालू डेटची, या ठिकाणी तुम्हाला सर्व लाभार्थी यादी भेटून जाईल. या ठिकाणी तुम्हाला सविस्तर डिटेल तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत याची लिस्ट तुम्हाला भेटून जाते. या ठिकाणी पेजेस आहेत. पहिलं पेज, दुसरं पेज, तिसरं पेज, चौथं पेज, हे पूर्णच्या पूर्ण पेज तुम्हाला चेक करायचे. या सर्व पेज चेक केल्यानंतर तुम्हाला कळून जाते की तुमच्या गावामध्ये किती लाभार्थी आहेत. या लाभार्थीची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातली लाभार्थी यादी जी आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता.